हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी जाधव मॅडम. मी तुमच्यासाठी अतिशय बेसिक अपोजिट वर्ड्स घेऊन आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 50 ते 51 अपोजिट वर्ड्स पाहणार आहोत आणि अगदी बेसिक अपोजिट वर्ड्स आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये देखील अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत आणि बेसिक अपोजिट वर्ड्स पाठ केल्यामुळे तुमचं बेसिक इंग्रजी देखील सुधारणार आहे. तर अपोजिट वर्ड्सला आपण स्टार्ट करूया. बघा, फर्स्ट अपोजिट वर्ड्स आहे हॉट. हॉट म्हणजे गरम, त्याचं अपोजिट आहे कोल्ड. हॉट कोल्ड. कोल्ड म्हणजे थंड. हॉट कोल्ड. मग असं तुम्हाला 5-5 वेळेस एक अपोजिट वर्ड्स लिहून पाठ करायचं आहे. नेक्स्ट आहे सेम. सेम म्हणजे सारखे, त्याचं अपोजिट आहे डिफरंट. डिफरंट म्हणजे वेगळे. सेम डिफरंट. सेम डिफरंट. नेक्स्ट आहे ओपन. ओपन म्हणजे उघडणे, त्याचं अपोजिट वर्ड्स आहे क्लोज. क्लोज म्हणजे बंद करणे. ओपन क्लोज. ओपन क्लोज. नेक्स्ट आहे अबाऊ. अबाऊ म्हणजे वर, तर या ठिकाणी त्याचं अपोजिट आहे बिलो. बिलो म्हणजे खाली. अबाऊ बिलो. अबाऊ बिलो. नेक्स्ट अपोजिट वर्ड्स आहे फुल. फुल म्हणजे भरलेला, त्याचा अपोजिट वर्ड्स आहे एम्प्टी. एम्प्टी म्हणजे रिकामा. फुल एम्प्टी. फुल एम्प्टी. एक अपोजिट तुम्हाला जवळपास 5 वेळेस लिहून प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे हे अपोजिट वर्ड्स तुमचे कधीच विसरणार नाहीत. नेक्स्ट आहे नॉईज. नॉईज म्हणजे गोंगाट किंवा ज्याला आपण आवाज, मोठा आवाज देखील म्हणतो. तर नॉईज सायलेंट. सायलेंट म्हणजे शांतता किंवा शांत. तर नॉईज सायलेंट. नॉईज सायलेंट. अशा पद्धतीने पाठ करा, सराव करा. नेक्स्ट आहे रिच. रिच म्हणजे श्रीमंत, त्याचा अपोजिट आहे पुअर. पुअर म्हणजे गरीब. रिच पुअर. रिच पुअर. नेक्स्ट आहे ऑड. ऑड म्हणजे विषम, त्याचा अपोजिट वर्ड्स आहे इवन. इवन म्हणजे सम. ऑड इवन. ऑड इवन. नेक्स्ट आहे ऑन. ऑन म्हणजे चालू, त्याचा अपोजिट वर्ड्स आहे ऑफ. ऑन ऑफ. ऑन ऑफ. नेक्स्ट आहे टॉप. टॉप म्हणजे वर, तर त्याचा अपोजिट वर्ड्स आहे बॉटम. टॉप बॉटम. बॉटम म्हणजे तळ. टॉप बॉटम. नेक्स्ट आहे हेवी. हेवी म्हणजे जड, त्याचा अपोजिट वर्ड्स आहे लाईट. लाईट म्हणजे हलका. हेवी लाईट. हेवी लाईट. नेक्स्ट आहे पास. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे फेल. पास फेल. पास म्हणजे उत्तीर्ण होणे किंवा पास होणे आणि फेल म्हणजे नापास होणे. पास फेल. नेक्स्ट आहे थ्रो. थ्रो म्हणजे फेकणे. थ्रो कॅच. कॅच म्हणजे झेलणे किंवा पकडणे. थ्रो कॅच. थ्रो कॅच. नेक्स्ट आहे डेड. डेड म्हणजे मृत किंवा मेलेला, त्याचा अपोजिट वर्ड्स आहे अलाइव. डेड अलाइव. डेड अलाइव. नेक्स्ट आहे लव. लव म्हणजे प्रेम करणे, त्याचं अपोजिट आहे हेट. हेट म्हणजे द्वेष करणे. लव हेट. लव हेट. नेक्स्ट आहे काइंड. काइंड म्हणजे दयाळू, त्याचं अपोजिट वर्ड्स आहे क्रूल. क्रूल म्हणजे क्रूर. काइंड क्रूल. काइंड क्रूल. नेक्स्ट आहे ड्राय. ड्राय म्हणजे कोरडे. वेट म्हणजे ओला. कोरडा ओला. अशा पद्धतीने पाठ करू शकता. ड्राय वेट. ड्राय वेट. नेक्स्ट पेज पाहूया. नेक्स्ट आहे नेवर. नेवर म्हणजे कधीही नाही, त्याचा अपोजिट वर्ड्स आहे ऑलवेज. ऑलवेज म्हणजे सतत किंवा नेहमी. तर अपोजिट वर्ड्स कसं लक्षात ठेवणार? नेवर ऑलवेज. नेवर ऑलवेज. नेक्स्ट आहे टायनी. टायनी ह्यूज. टायनी म्हणजे छोटा किंवा लहान. ह्यूज म्हणजे प्रचंड मोठा. टायनी ह्यूज. टायनी ह्यूज. नेक्स्ट आहे हेवन. हेवन म्हणजे स्वर्ग. हेल. हेल म्हणजे नरक. हेवन हेल. हेवन हेल. नेक्स्ट आहे टॉल. टॉल म्हणजे उंच. शॉर्ट. शॉर्ट म्हणजे आखूड. टॉल शॉर्ट. टॉल शॉर्ट. नेक्स्ट आहे ब्लॅक. ब्लॅक म्हणजे काळा. व्हाईट म्हणजे पांढरा.
सोपा आहे. ब्लॅक व्हाईट, ब्लॅक व्हाईट. नेक्स्ट आहे बर्थ. बर्थ म्हणजे जन्म. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे डेथ. डेथ म्हणजे मृत्यू. बर्थ, डेथ, बर्थ, डेथ. नेक्स्ट पाहूया ओव्हर. ओव्हर म्हणजे वर. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे अंडर. अंडर म्हणजे खाली. ओव्हर, अंडर, ओव्हर, अंडर. नेक्स्ट आहे इन. इन म्हणजे आत. आउट म्हणजे बाहेर. इन, आउट, इन, आउट. नेक्स्ट आहे बेस्ट. बेस्ट म्हणजे चांगला. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे वर्स्ट. वर्स्ट म्हणजे वाईट. बेस्ट, वर्स्ट, बेस्ट, वर्स्ट. याला तुम्ही बॅड देखील म्हणू शकता. बॅडचा सिनोनिम्स आहे वर्स्ट. तर हा लक्षात ठेवा, थोडा नवीन असेल तुमच्यासाठी. नेक्स्ट आहे गो. गो म्हणजे जाणे. कम. कम म्हणजे येणे. गो, कम, गो, कम. सिंपल आहे अगदी. त्यानंतर आहे इम्पोर्ट. इम्पोर्ट म्हणजे आयात करणे. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करणे. इम्पोर्ट, एक्सपोर्ट, इम्पोर्ट, एक्सपोर्ट. अगदी सोपं आहे. इथे फक्त इम लावायचं आहे, इकडे EX लावायचं आहे. इम्पोर्ट, एक्सपोर्ट, आयात करणे, निर्यात करणे. नेक्स्ट आहे डे. डे म्हणजे दिवस. नाईट म्हणजे रात्र. डे, नाईट. नेक्स्ट आहे डार्क. डार्क म्हणजे गडद. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे लाईट. लाईट म्हणजे फिका. डार्क, लाईट, डार्क, लाईट. नेक्स्ट आहे क्लीन. क्लीन म्हणजे स्वच्छ. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे डर्टी. डर्टी म्हणजे घाणेरडा. क्लीन, डर्टी, क्लीन, डर्टी. नेक्स्ट आहे फ्रंट. फ्रंट म्हणजे पुढे. बॅक म्हणजे मागे. फ्रंट, बॅक, फ्रंट, बॅक. नेक्स्ट आहे फ्रेंड. फ्रेंड म्हणजे मित्र. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे एनिमी. एनिमी म्हणजे शत्रू. फ्रेंड, एनिमी, फ्रेंड, एनिमी. नेक्स्ट आहे लिटल. लिटल म्हणजे कमी. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे मच. लिटल, मच, लिटल, मच. मच म्हणजे जास्त. नेक्स्ट पेज आपण समजून घेऊया. हॅपी. हॅपी म्हणजे आनंदी. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे सॅड. हॅपी, सॅड. नेक्स्ट आहे फ्रेश. फ्रेश म्हणजे ताजे. स्टेल. स्टेल म्हणजे शिळे. फ्रेश, स्टेल, फ्रेश, स्टेल. नेक्स्ट आहे हाय. हाय म्हणजे उच्च. लो. लो म्हणजे कमी. हाय, लो, हाय, लो. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे रिसीव. रिसीव म्हणजे मिळणे किंवा प्राप्त होणे. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे सेंड. सेंड म्हणजे पाठवणे. रिसीव, सेंड, रिसीव, सेंड. त्यानंतर आहे लाफ. लाफ म्हणजे हसणे. लाफ. त्याचा अपोजिट आहे क्राय. क्राय म्हणजे रडणे. लाफ, क्राय, लाफ, क्राय. नेक्स्ट आहे सिंक. सिंक म्हणजे बुडणे. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे फ्लोट. फ्लोट म्हणजे तरंगणे. सिंक, फ्लोट, सिंक, फ्लोट. त्यानंतर आहे गुड. गुडचा अपोजिट वर्ड्स आहे बॅड. गुड म्हणजे चांगला. बॅड म्हणजे वाईट. गुड, बॅड. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट अपोजिट वर्ड्स आहे अप. अप म्हणजे वर. डाऊन. अपचा अपोजिट वर्ड्स आहे डाऊन. डाऊन म्हणजे खाली. अप, डाऊन, अप, डाऊन. नेक्स्ट आहे स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. वीक. वीक म्हणजे कमकुवत. स्ट्रॉंग, वीक, स्ट्रॉंग, वीक. त्यानंतर आहे साऊथ. साऊथ म्हणजे दक्षिण. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे नॉर्थ. साऊथ, नॉर्थ, साऊथ, नॉर्थ. नेक्स्ट आहे पुल. पुल म्हणजे ओढणे. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे पुश. पुश म्हणजे ढकलणे. पुल, पुश, पुल, पुश. नेक्स्ट आहे लॉंग. लॉंग म्हणजे लांब. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे शॉर्ट. शॉर्ट म्हणजे आखूड. लॉंग, शॉर्ट, लॉंग, शॉर्ट. त्यानंतर आहे लेफ्ट. लेफ्ट म्हणजे डावा. राईट म्हणजे उजवा. लेफ्ट, राईट, लेफ्ट, राईट. नेक्स्ट आहे फर्स्ट. फर्स्ट म्हणजे पहिला. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे लास्ट. शेवटचा. फर्स्ट, लास्ट, फर्स्ट, लास्ट.
नेक्स्ट आहे राईट. राईट म्हणजे बरोबर. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे रॉंग. राईटचे 2 अर्थ आहेत. राईट म्हणजे बरोबर देखील आणि राईट म्हणजे उजवा देखील. तर या ठिकाणी राईट म्हणजे बरोबर, तर त्याचा अपोजिट वर्ड्स आहे रॉंग. राईट, रॉंग. रॉंग म्हणजे चूक. अर्ली. अर्ली म्हणजे लवकर. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे लेट. लेट म्हणजे उशीर किंवा उशिरा. अर्ली, लेट. अर्ली, लेट. नेक्स्ट आहे ओल्ड. ओल्ड म्हणजे जुना. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे न्यू. न्यू म्हणजे नवीन. तर या ठिकाणी जवळपास आपण 50 ते 51 अपोजिट वर्ड्स पाहिलेले आहेत. जर हा तुम्हाला व्हिडिओ अतिशय हेल्पफुल वाटत असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राहिलेले अपोजिट वर्ड्स मी पार्ट 2 मध्ये समजून सांगेल.